नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी चविष्ट अशी लस्सी. ही लस्सी आपण अगदी पंजाबी स्टाईलने बनवलेली आहे, जी सकाळी जर तुम्ही एक ग्लास पिली ना, तर तुम्हाला दिवसभर अजिबातच भूक लागणार नाही आणि अगदी आवडीने प्याल एवढी चविष्ट होते. अगदी घट्टसर ताज्या दहीपासून ही लस्सी आपण बनवलेली आहे. ही लस्सी बाजारापेक्षा तर खूपच भारी बनलेली आहे आणि टेस्टला तर विचारूच नका, एवढी चविष्ट लागते. अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 10 ते 12 बदाम 1 तास पाण्यात भिजत घातले. त्यानंतर संपूर्ण बदामाची साल काढून घेतली आणि बदाम आपण एका छोट्या मिक्सर जारमध्ये टाकलेले आहे. त्यासाठी 1 वाटी आपण दही आणि 5-6 बर्फाचे तुकडे यामध्ये टाकून घेतले. आता काय करायचं, जी दही आपण लस्सी बनवण्यासाठी वापरणार आहोत त्याचे 2 चमचे यामध्ये टाकायचे आणि छान अशी बारीक वाटून घ्यायची. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. ते दही एका तांब्यामध्ये किंवा एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये सुद्धा 4-5 बर्फाचे तुकडे टाकले. या पद्धतीने आपल्याला दही छान फेटून घ्यायचं आहे. सतत असं जेवढं फेटता येईल ना तेवढं फेटत राहायचं. दही जेवढी फेटली तेवढी घट्टसुद्धा होते आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते. अगदी मस्त अशी सतत फेटून घ्यायची. त्यानंतर आता आपण यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते संपूर्ण टाकून घेणार आहोत. अर्धा लिटर दहीसाठी 1 वाटी साखर अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. अगदी परफेक्ट अशी गोड झालेली होती. हे सगळं वाटण टाकल्यानंतर सुद्धा आपण छान असं फेटून घेणार आहोत. सतत फेटत राहायचं, जेवढं फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं, कारण दही जेवढी फेटली ना तेवढीच छान लागते. त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर टाकली. इलायची पावडर टाकल्यामुळे तर लस्सी अगदीच चविष्टच होते. या पद्धतीने तुम्ही लस्सी खरंच बनवून बघा, एवढी टेस्टी लागते. बाजारातून आणण्याची तर गरजच पडणार नाही. त्यानंतर आपण यामध्ये 2 मोठे चमचे बारीक बदामाचे काप टाकले. 1 चमचा आपण यामध्ये पिस्त्याचे काप टाकले. त्यानंतर 2 चमचे आपण काजूचे सुद्धा काप टाकून घेतले. सगळं टाकल्यानंतर छान असं एकजीव करून अजून फेटून घेतलं. त्यानंतर ग्लासमध्ये सुद्धा ओतून दाखवते, इतकी घट्टसर आणि चविष्ट ही आपली लस्सी झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही लस्सी बनवा, अगदी पंजाबी स्टाईल लागते. बाहेरून आणायची तर कधी गरजच पडणार नाही आणि लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिक आणि हेल्दी लस्सी झालेली आहे. ही लस्सी तुम्ही मुलांना प्यायला द्या, ते तर अगदी आवडीने खातील. लहान्यांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी थंडगार पदार्थ प्यावेसे वाटतात. त्यावेळेस जर तुम्ही घरीच दही लावा आणि त्यापासून ही घरीच लस्सी बनवा, अगदी हेल्दी आणि पौष्टिकच होईल. मी दहीचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे की दही कशी लावायची. त्या पद्धतीने दही लावून त्यापासूनच ही लस्सी बनवा, अगदीच चविष्ट होईल. या पद्धतीने ही लस्सी एकदा नक्की ट्राय करून बघा.